शहापूर तालुक्यातील वासिन गावातील मुख्य बाजारपेठेत अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. स्टेशन ते वासिन ग्रामपंचायत कार्यालय या मुख्य रस्त्यावर दुकानदारांनी रस्त्यावरच व्यवसाय थाटल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केली जाणारी वाहने वाहतूक कोंडीला निमंत्रण देत आहे. वासिन रेल्वे स्थानकापासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंतचा मुख्य बाजारपेठेचा रस्ता हा गावातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. मात्र या रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे दिसून येत आहे. काही दुकानदारांनी आपला माल आणि स्टॉल रस्त्यावरच मांडल्यामुळे वाहनांसाठी उपलब्ध जागा कमी झाली आहे. यात भर म्हणजे दुचाकी आणि चारचाकी वाहने कुठेही कशीही उभी केली जात आहे. अनेक चारचाकी चालक वाहने रस्त्यात उभी करून निघून जात असल्याने वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शाळेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा फटका बसत असल्याची तक्रार समोर येत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत ग्रामसेवक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी दूरध्वनीद्वारे तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन संपर्क साधून त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असता मात्र बहुतांश संबंधितांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे किंवा बोलण्यास नकार दिला. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून अतिक्रमण हटवण्यासाठी आणि वाहतूक शिस्त लावण्यासाठी प्रशासन ठोस कारवाई का करत नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन अतिक्रमण हटण्याची मोहीम राबवावी, बेशिस्त पार्किंगवर कारवाई करावी आणि मुख्य बाजारपेठातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. वाशिंच्या मुख्य बाजारपेठातील अतिक्रमण आणि बेशिस्त पार्किंगमुळे नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नावर लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत तरच नागरिकांना दिलासा मिळू शकतो. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.